तिकडे अंबरनाथ पूर्वमधल्या रोटरी शाळेनं चक्क 7,000ची फी वाढ करून पालकांना चिंतेत टाकलेलं आहे। फी वाढ कमी करण्याबाबत शाळा आडमुठेपणाने वागत असल्याचा आरोप पालकांचा आहे। त्यामुळे आता पालकांसोबत मुलांनीही शाळेबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे। बंद करा, बंद करा, फी वाढ बंद करा, बंद करा, बंद करा, फी वाढ बंद करा। पूर्वी इनरव्हिल नावाने ओळखली जाणारी ही शाळा रोटरी संस्थेच्या वतीने चालवली जाते। इथल्या सिनियर केजीत 180 विद्यार्थी शिक्षण घेतात। मात्र निकालाच्याच दिवशी शाळेने पुढच्या वर्गाच्या फी मध्ये 7,000 रुपयांची वाढ केली आणि पालक वर्गात खळबळ उडाली। वारंवार भेटीगाठी होऊनही तोडगा निघालाच नाही। त्यामुळे आता मनसेच्या पुढाकाराने पालकांसह मुलंही उपोषणाला बसली आहेत। बंद करा, बंद करा, फी वाढ बंद करा। मी मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केलं की आमची ॲप्लिकेशन तुम्ही घ्या आणि मॅनेजमेंटशी एकदा आमची मीटिंग ठरवा, पण आम्हाला वर्बल कम्युनिकेशन असं आलं की मॅनेजमेंट काही फीस कमी करणार नाही आणि जर तुम्हाला फीस भरायची ऐपत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांचे ॲडमिशन परत घेऊ शकता। का हे उपोषण करताय तुला माहिती आहे? हां, कारण फीस वाढवली गेलेली आहे। कधीपर्यंत बसशील तू उपोषणाला? आता जोपर्यंत फीस मागे होत नाही तोपर्यंत। शिवाय शाळेची भाषा ही अशी प्रकारची आहे की तुम्हाला जर परवडत नसेल तर तुम्ही मुलांना शाळेतून काढून टाका। आपण शाळेत शिकायला जातो आणि शाळेत जर अशा प्रकारे बोलत असेल तर आपण शिक्षण घेणार तर ते कोणत्या प्रकारचं आणि भावी पिढी कशी होणार हे असं जर शाळा बोलत असेल तर। इथे पालकांचे ते किस्से पण कापले जात आहेत, कारण गेल्या वर्षी 18,000 फी होती, ती 25,000 फी करण्यात आलेली आहे। म्हणून आज या प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही इथे उपोषणात आमरण उपोषणात बसलेलो आहे। जोपर्यंत हे प्रशासन आणि मॅनेजमेंट तालावर येत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसणारच आहोत आणि जोपर्यंत फी वाढ मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहोत। सिनियर केजी सरकारच्या नियंत्रणात नसल्यानं व्यवस्थापन हवी तितकी फी वाढ करू शकते असं शाळेचं म्हणणं आहे। शिवाय फक्त 7,000नेच फी वाढ झाली तर बिघडलं कुठे असाही दावा शाळा करते। हा जो सेक्शन येतो ना, हा सेक्शन गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही, त्याला कुठली बॉडी नाही आहे, त्याच्यामुळे मॅनेजमेंट डिसिजन असतो। तुम्ही सेक्शननी भरा, 18,000 आत्ता भरा आणि बाकीचे नंतर तुम्ही पोस्ट डेटेड चेकनी द्या। नाही भरू शकले तर मग काय तुमच्याकडनं कारवाई केली? मला वाटतं हळूहळू त्यांच्या जसे महिने जातील आणि होतील त्याप्रमाणे ते करू शकतील, नाही करू शकणार असं नाही आहे। एवढंच नव्हे तर पालकांना फी वाढ परवडत नसेल तर त्यांनी खुशाल आपल्या पाल्यांना शाळेतून काढून घ्यावं असंही शाळेकडून सांगण्यात आल्याचा आरोप पालक करतायत। निनाद करमरकर, एबीपी माझा, अंबरनाथ। बंद करा, बंद करा, फी वाढ बंद करा। मुलं सुद्धा अगदी उत्स्फूर्तपणे सकाळपासून उन्हातान्हात या उपोषणामध्ये सहभागी झालेली आहेत। शाळेचं म्हणणं आहे की फी वाढ जी आहे ती आम्ही काही प्रमाणात 1,500 रुपयांनी कमी केलेली आहे। 8,000 रुपये फी वाढवली, त्यापैकी 1,500 रुपये कमी केली, मात्र यावर सुद्धा पालक समाधानी नाही आहेत। त्यामुळे आता हे उपोषण कधीपर्यंत चालतं आणि यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निनाद करमरकर, एबीपी माझा, अंबरनाथ।